मित्रांनो, खरंच पुन्हा एकदा इथे इतिहास झालाय, इतिहास घडलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुसेगावचं मानाचं पहिलं भारतातलं हिंद केसरी मैदान आणि त्याचं मानकरी ठरलंय आदत किंग लक्ष्य आणि सचिन. खऱ्या अर्थानं आपण त्याच्याबद्दल हेच म्हणू शकतो, तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. खरंच लाखो प्रेक्षकांची मनं लक्षानं जिंकलेत. त्याबद्दल आपण दादांशी बोलणार आहे. आम्ही आत्ताच बाईट घेऊन आलो आणि लगेच पुन्हा आम्हाला यायला लागलं. खऱ्या अर्थानं हा एक खूप वेगळा प्रसंग आहे. तुम्ही बघू शकताय त्यांची असणारी टीम आणि त्यांच्या टीमचा असणारा आनंद. आणि पायाला लागलेला असताना देखील पहिल्या क्रमांकाचा फायनलचा मानकरी होण्याचं भाग्य आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं लक्षाला मिळालंय. लोकांच्या प्रेमामुळे मित्रमंडळी म्हणले नाही एवढी गाडी पळते तू पळवलाच पाहिजे वासरू. कारण मी बाईट मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना सांगितलं होतं मी वासरू पळवणार नाही, तरी म्हणजे लागी होती लगेच वासरू आहे तरी थोडं लागलंय त्याला. हे लक्षात राहणार शेवटपर्यंत. ही मोठ्या लक्षाचा आशीर्वाद आहे त्याला, लक्षात राहणार. तर आपल्या सोबत आहेत दादा आणि खऱ्या अर्थानं आज म्हटल्याप्रमाणे एक इतिहास घडला. मगाशीच आम्ही एक बाईट घेऊन गेलो आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही इकडे आलो आणि खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा एक वेगळा अनुभव आणि संभाव्य जे अंदाज लावलेले त्याला छेद देऊन एक वेगळा निकाल आज पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पाहायला मिळाला. काय सांगाल दादा? मगाशी पण तुम्ही सांगितलं की पळवणार नव्हतो आणि तुम्ही निर्णय घेतला प्रेक्षकांच्या प्रेमापोटी. भरपूर प्रेक्षकांनी भरपूर मित्रांनी फोन केले, म्हणले गाडी पळत्या तू ही गाडी पळव, गाडी एक नंबर करील. आणि त्यांचा खरंच शब्द सार्थकी ठरला, गाडीने एक नंबर केला. हा विजय तुमच्यासाठी आयुष्यामध्ये किती महत्वाचा ठरणार खूप आहे? मोठा विजय. माझ्या आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रा म्हणजे मी आल्यापासून पहिला विजय मला एक नंबर पुसेगावचा मी झालाय मला. आणि हा गुलालामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं लक्षाला मागणी पण आलेली तरी सुद्धा तुम्ही नाही त्याला नाही शेवटपर्यंत नाही द्यायचा बैल. ते आपल्याला भरपूर मागणी आली पण नाही द्यायचा बैल आपल्याला. लक्षानं जे आता मिळवलेला विजय हा कुणासाठी तुम्ही म्हणजे कुणाच्या आठवण येते? तुम्ही आतापर्यंत या शर्यत क्षेत्रामध्ये आहात, कुठल्या नंदीची आठवण होते तुम्हाला आणि त्याला तुम्ही हा खऱ्या अर्थानं गुलाल समर्पित कराल? मी खऱ्या अर्थानं म्हणजे वाटेवा मोठा लक्षाला मी पहिल्यापासून देव मानतो आणि हा विजय मी मगाशी मी सांगतो हा विजय माझा मोठ्या लक्षाला समर्पित करतो. तुमचं नियोजन झालं त्यामध्ये तुम्ही बल्लाळ डॉक्टर सांगितलं आणि तुमचे शेट आणि तुमचं म्हणजे तुम्ही हे नियोजनामध्ये एवढं तुम्ही परफेक्ट म्हणजे पहिल्या वेळेस रिस्क घेतली पण ह्यावेळी न घेता तुम्ही हे नियोजन अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला हे यश भेटलं या नियोजनाचं. त्याचं सांगा थोडंसं कसं म्हणजे तुमचं. नाग्याचं वडकीत आपण रिक्षाच घेतलेली ती पण तिथे गाडी पडली, गाडी जुळली आपली, त्यामुळे आता आम्हाला भीती नाही गाडीची. कोणची बी कडी होते कशी बी होते भीती नाही, कारण शिमीला कडनच पळाला लक्ष. आणि दादा लागलेला असताना पण पायाला पहिला नंबरचा पहिला गुलाल मिळवला एक पहिल्या क्रमांकाचा, कसं हे काय बोला लक्षाबद्दल? त्याला मागच्या वेळेला बी रिसोडच्या मैदानात तिथंच लागलेली जखम, ती जखम पूर्ण बरी झालेली आणि ती मागाची शिमीला बी जरा थोडं लागलं, ती कवळं जरा होतं पण तिथं बी लागलेले असताना जखम करून त्याने एक नंबर केला रिसोड मध्ये. आणि आज ही तुझं त्यानं म्हणजे ती सार्थकी करून दाखवलं आपल्याला. लक्षाविषयी काय सांगाल काही शब्दांमध्ये किंवा काही ओळीमध्ये? काय लक्ष आम्ही पहिलं करताना त्याला म्हणजे असं ती करून करत नाही. जसं माझा मुलगा एकच मुलगा आहे प्रथमेश, मला माझा मुलगा तसंच हा लक्ष सुद्धा माझा दुसरा मुलगाच आहे. आता मानाच्या मैदानामध्ये म्हणजे लक्षा गुलाल मिळवत आहे, तुम्ही वेगळं काहीतरी सराव करता किंवा वेगळं काही? नाही, काय सराव वेगळा काय सराव नाही त्याला, हाही असाच सराव आहे आमचा नेहमीप्रमाणे. मैदान करणे जास्त जर गॅप झाला तर पोरं थोडं चालवून आणतात किंवा आम्ही थोडं पाट्याला झुकतो. आणि मैदानामध्ये किती गॅप ठेवता असं काही ठरवून? एक 10 ते 12 एक 15 दिवसात कमीत कमी असतो, जास्तीत जास्त 15 दिवस. हे तुमचं स्वतःच लॉजिक आहे का? कशा पद्धतीने एवढं म्हणजे एवढा गॅप ठेवायचा हे कायमस्वरूपी असं ठेवता का तुम्ही? होय, कायमस्वरूपी लॉजिक आता कमी 15 दिवस तर गॅप ठेवणार त्याला. सुट्टी मेकर असतात त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण ते पण खूप महत्वाचं असतं. सगळे मिळून आले, नंदी म्हणा नाही हो, एकच आहे, एका दोघांना नाही, सगळ्या मित्रांचं साथ असते. आबाईच्या वाडीचे आमचे गुंडा भाऊ, कलडोनचे माझे पहिल्यापासून 2 साथीदार आहेत, सचिन माळी, सतीश बुदावले, माझे पुतणे आहेत, टीम सगळी मित्रमंडळी सगळे असतात. आता हे माझ्या बैलासाठी कलेडून वरणाऱ्या दोघं श्रीनाथ केसरीला सुद्धा हे दोघं आले, तिथं आले तासगावला. आणि दादा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तुम्ही माझी मैत्री आपण कधीच कुणाला दुकान पहिल्यापासून ते बी तुम्हाला सांगते. काय सांगाल दादा? दादांच्या विषयी काय सांगाल? 2009 पासून कुस्ती पाटलाजी आमची 2009 पासून. आजचा विजय कसा बघताय लक्षाने मिळवलेला गुलाल? आज पतूर आम्ही फिरतोय, एक नंबरचा नंबर आम्हाला मिळाला चांगला पाहिजे. आणि एवढं टॉपचं नंदी असताना हा आदतनी गाजवलेलं हे पुन्हा एकदा आदतनी मैदान गाजवलं, काय भावना करून दाखवतोय आम्हाला, जत जाईल तिथं काय नाराज करत नाही कधी.
आणि खऱ्या अर्थानं तो आशीर्वाद पण सगळ्यांचा, प्रेक्षकांचा आणि हो. सेवागिरी महाराजांचा असणारा आशीर्वाद खऱ्या हो. अर्थानं तुम्हाला. ड्रायव्हर जॅकींविषयी काय सांगाल? जॅकीर विषयी जॅकीला मी अगोदरच गाडी बसत त्यावेळेस सांगितलं समजून, हा बैल असा आहे, अशी गाडी पळवायची. त्या माझ्या म्हणजे ऐकण्याच्या पद्धतीने त्यानं गाडी पळवली आणि त्याला बोललेलो तू एक निष्ठ राही करून राहिला तू 100% तुला एकदा नाही दोनदा हिंद केसरी करणार. पण एवढं मोठं मानाचं मैदान त्यावेळी ड्रायव्हर जॅकी तेच ठेवायचं हे कसं काय ठरवलं नाही तुम्ही? तो माझा एकच मा कसा असतो आपण एकदा झाला माझा विश्वास असतो पूर्णपणे. आज आता मला सांगा सचिन माझी सचिन विश्वासा खातीरच माझ्यापाशी येत. माणसांनी विश्वास ठेवला पाहिजे तिथे. आणि खऱ्या अर्थानं हा गुलाल तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. आणि खरं पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, लक्षाचं अभिनंदन. आणि सचिन खरं तर एक कमाल झाली, वेगळा इतिहास, वेगळा चेहरा या मैदानाने बघितला. महाराष्ट्राला दुसरा लक्ष मिळालं प्रेक्षकांच्या मनातली. बघा दादा काय पहिलं सांगतेत बघा. आम्ही ज्यावेळेस सेमी पास केला का नाही त्यावेळेस आम्ही सांगणार तू की आता लक्ष गेल्यानंतर महाराष्ट्राला दुसरा लक्ष मिळालाय, प्रेक्षकांच्या मनातलं लक्ष खरंच आहे. आणि तुम्ही दुसरा म्हणताय- लक्ष मिळाला. आणि तो गुलालात राहतोय आणि तो तसंच सेम मोठ्या लक्षाचा लक्षानं दुसरा आणि महाराष्ट्राला हे लक्षच आलाय परत असं. लक्षात ज्यांनी ज्यांनी बघितलाय ना तो लक्षच आहे दुसरा. खरंच थँक्यू दादा. आणि हे प्रेक्षकांचं प्रेमच दादा प्रेक्षकांच्या मनातलं प्रेक्षकांच्या मनासारखं आज एक नंबर केला असेल. खरंच पुन्हा एकदा त्यावेळेस तुमचं- वडकीला 2 नंबर झाला त्याच वेळेस आम्ही म्हणत होतो आता हे पुष्यगावला 1 नंबर यांनी करावा सगळ्या गाड्या मारून. जसा लक्ष करत होता असाच ह्यो 1 आणि नंबर आहे. अनपेक्षित निकाल होता सगळ्यांचे. सगळ्या प्रेक्षकांच्या एवढ्या मित्र प्रेमासाठी आज मी खरं बैल पळवलाय. आणि दादा तुम्ही म्हटलं पहिल्यांदा ट्रोल करत होते आणि त्यांना मागाशी पण तुम्ही म्हटलं उत्तर दिलं ना, आता तर त्याच्याही पुढचं उत्तर दिलं की गेल्या फायनल भरपूर ट्रोल केलंय आम्हाला मग सगळ्यांनी माहिती आहे, पण आज बैलाने ओळखीत पहिल्यांदा उत्तर दिलं आणि आज सनसनीत उत्तर दिलं. आता बक्षिसी उणीव भरून काढल्या. आपल्याला मोठ्या लक्ष मिळालं असं दादांनी सांगितलं. आणि तो विजय सुद्धा, आजचा गुलाल सुद्धा त्यांनी मोठ्या लक्षाला समर्पित केलाय, वाटेगावचे मोठ्या लक्ष, ज्याला फॅन्स कधीही विसरू शकणार नाहीत. आणि आजही पुन्हा एकदा लक्षानं पुसेगावच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल केलाय, प्रथम क्रमांकाचा तो मानकरी झाला. त्यामुळे दादांचं, तुमच्या सर्व टीमचं, जॅकिंचं आणि तुमचे सुट्टीमेकर सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.